श्री गणेशाय नमः. जय 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 वैकुंठाधीशा अलक्ष गोचरा आदिपुरुषा पूर्णब्रह्मा निष्कल निर्दोषा सनातन आदिमूर्ते ऐसा स्वामी बंडे पंढरी अधीश बैसुन्या मालुषा कवित पृष्टीस भक्तीसा सुधारस निर्माण केला क्रांतासी तरी मागले अध्यायी कथन कानिपापातला हिला पट्टन गोपीचंदाची भेटी घेऊन मैनावतीस भेटला तरी सिंहावलोकनी तत्वता मैनावती भेदून नाता सकळ उद्धात सावरूस होता समाधानी मिळवले असं गोपीचे दुसरे देई नाथाकडे शिबिरा जाऊन मोळी ठेवून या नाथाचरणी उभा राहिला सन्मुख कानी पाहून आता दृष्टी बोलता झाला वागवटी हिमालय मैपुटी कोठे घातला तो सांगा येणं म्हणायचं ठाव दावी चला होता तेव्हा म्हणे शिष्य माझा घेऊन येतो सांगते ऐसा काने बोलतात मात अवश्य म्हणे रूपात मग सदिच्छा घेऊन सांगात टाय पातला ठाव दाखवणे सदिच्छाची पुन्हा आले शिबिराशी शिष्यवंती त्या ठायशी पाहुणे आल्या मग राहायचे म्हणजे कानवता चालेल गाड्या कोणती रीत येणं तुम्ही समर्थ सकळ जाणते सर्वस्वी बाळे अनुग्रह करू जाती त्याचे निर्णय कशी रीती करावा हे तो नवर नेंती सर्व संगोपी माता ती माता पिता गुरु त्राता मारिता सर्व पारो तरी कैसे रीती हा विचारू आव्हानी जय महाराजा ऐसे बोलता बोलता जरा गजर तू ते रक्षावा जीवितो विचारा माझा ऐकीचे कनक रौप्य ताम्रवर्ण पितळ जलो धातू पूर्ण 5 पत्र करून आण तुझं समान हेराय ऐसे आज्ञा करिताच नाथ पिळे कार्य राय करा माता दूत हेमकार लोहकारासहित ताम्रकार आणले जे परमकुशला तिने होती लक्ष्मी सोडिले हेम हेरापती दातो पुणे त्याच्या हाती पुतळ्यात येईल मग ते आपले डिकोटी पुतळ्याची ती मेनावरती नाथा लागी दावणे दृष्टी रसयंत्री ओतली पोहण्या हाती सुदिन रूपाचा पुतळे घेऊन पाता झाला गुरुस्थान विशाळ बुद्धे कानिपा गर्दी काठी आपण बसून पुतळे ठेवून हिमवर्ण राजा तिळकू देऊन गाली म्हणते गाव कॉलिता बुरीला पुसता स्वामी नाव सांगले ती गर्दी बाहेर ही निघेली ऐसे सांगून प्रथम राहते मुकुडवेली दिली हाताली उपरी चिरंजीव चर्चेची होती पुतळा ठेवणे मध्य करती मागे उभा राहिला नृपती लवकर गावाची ती आतून पुसे महाराज कोणी घेऊ येऊन या घालता गाव वेगे उदे काठाचे नाव मुकुट म्हणे मी राणा गोपीचंदाचे की राय सांगताची रामदास निघाला होता गर्दीतून श्री जालिंदराचा शापूचा कणकेपदी झगटले तीव्र शाप वैष्णव व्याले कनक पुतळ्याचे शरीर शिरू लागता मैवर भस्मून आपले बहुसुधा कनक प्रतिमा दुसरा ठेवली जगमा त्यामागे मृत्यूमा पुन्हा करते सापले गोपीने पुतळ्यामध्ये उभा केल्या वगैरे पुन्हा विचारले सिद्धियोगे कोण आहे ते म्हणून पुन्हा सगळी नको करती बाहेर वेगळी गाव शालिंद्र शापू करून जळजळ काको ऐसे होतं शापुत्र पुतळा पेटा वैशाने तोही होऊन जात भस्म कर महिला गे मिरवला मग तिसरा लव पुतळा पूर्ण तोही झाला शापी भस्म चौथा पाचवा गती दुर्गम त्याकरी पावला त्यावरी त्या कोकणात श्री कानिपाला सांगता मातेवरून नाम सर्वता
कृत वडवानळ जाणून टाकील ब्रह्मांडासमोर येथे वाचला त्रिलोचन कुमार हे आश्चर्य वाटते. कृतांताच्या दाड्यात त्या दुकानात कानिपा झाला सांगता माते वधूने नाम सर्वथा नाथापती सांगावे. अवश्य वडवाळ लवकर विद्यार्थी अति सबळ तो ऐकून अद्याप केवळ विचार करीत नाही. माझा कृतवाडा जाणून टाकील ब्रह्मांडासमोर ते वाचला विश्वेश्वर चढते. कृतांता जाड्यात सापडीला सुटून जात शिवैश्वर नवमृत्यू हे आश्चर्य वाटते. महातक्षका त्या दंश करून वाचून शिके कोणी पण की वाचला नंदन हे वाचले परमसकळ पाहुण्या प्रामुख्याने वाचून मिरजनी हे आश्चर्य वाटत असे. उरंग खगेंद्र हाती लागता परितो न मरे भक्षण करिता ते झाले नव्हते हे आश्चर्य वाटत असे. की मूषक सापडल्या मार्जर मुखात त्यात कदर नाही मृत्यू ते वाचला अनुपत ही आश्चर्य वाटते. सहज उभा परतो निकट कडाट तुटून पडल्या माथी त्यात वाचलो ऐसे म्हणते हेचे आश्चर्य. ऐसा विचारा मनात करिता झाला नाचारनाथ चित्ती म्हणे त्या भगवंत सय झाला रक्षणे. तरी आता असं कसे वाचले अमर करू त्यास ऐसा विचार म्हणते गाडी तुळू तरी ओंकार वाचले तो हा स्वकरी व्यक्त लवकर नेहमी देते गडकरी गावकांड उठता कोण आहे त्या अद्यापपर्यंत गाववालीचे माहिती ऐकता रोचन राया आधी गजकरण सांगून आपले नाव विधान गोपीचंदाचे सांगत असे. म्हणे माझं तपोज्योती मी बाळक आणि पमईपटी पाहाव्या चरणदृष्टी बहुत भोकेले चक्षुते म्हणून गोपीचंद रूपात तुम्हा काळ्या दीप ऐसे ऐकून शर्मात म्हणे अद्याप नको वाचला तरी आता चिरंजीव असो अर्कावली ठेव अमरकांती सदैव भाव जगा माझी मिरवी उभा ऐसे जयनाथ चक्षुने पायसुत बोलतात तळमळा मन ते विदारे ऐसे आज्ञा होता तेथे मग काढ ते झालेले त्वरित विधली तिथे तो मृतिका दशवर्ष व्यक्त झाल्याचे कामाटी लावण्यावरून पती उकरती झाली माहिती प्रजापती जाऊन भेदलाचे. मग तुझं ऐकून आता म्हणे आता बसा स्वस्त जलपास्त्र जलपुण्यास सक्रास वज्राचे काढले. मग नाथाचं गजून पातळी उभय वदन चित्ती मोहाची आकर्षण चक्षुर लोटले. मग घरती भार येऊन नाथ प्रेमी आलिंगला सुत म्हणे बा प्रसंगी होता असे येत म्हणून नको वाचला तर घरती भार येतात नाथ चरण मग त्यात कवळ्या धरीत मोळे हात ठेवीत असे. म्हणे बळा प्रळयाग्नी यात निघाला असे निवाचुनी हाताजवळची शितरणी तोच मिरवे मिळते. यावरी त्रिलोचन कामिनी मेहनत चरणी नेते आशीर्वादाने स्वामी लगी बोलत असे. म्हणे माझं 11 वर्षापर्यंत मातेली लोटली महातंबारात माझा रक गुरुनाथ असताचे पातलासे. मित्र कुमुदिनी दिनवाणी हुरहुर पाहिजे तरणी की मग बाळकाची गेली कुठे कळना की मग वत्साची माऊली कोणेराने दूर गेली समोर वत्साची आशा सांडली तिकडेची गुंडी कैसुनी का मग चकोराचा उडगडमती कैसा पावला हस्तगती की मज चातकाची आरती ओसुधनी धन पडले सदा वाटे हुरहुर जीवा की लोभ्याच्या चुकला दर्व ठेवा त्या अंधाची शक्ती काठी टेकावा कोणी हारून गेलेचे. ऐसे 11 वत्सर माज गेले महाविकार
बेकार ऐसे नेत्री पूर्व अश्रुघन वर्षते मग ते श्री धरुनाथ स्वकरी धृतराष्ट्र तिन्ही बाळकी धरुण्या अर्थार्थ माय हे लावे. मग त्यामध्ये गोपीचंदाचे मुख वळून बोलता मुरली बारकुजी काय म्हणा इच्छिते राज वाहते भोगळे की आत्मी योग्यते मिरवाई कोणते मी तुझे मुनी खावे त्याचा योग घडेल बा. अश्वासोश्वास दोन पद राज्य वैराग्य मार्गभेद तरी तुझा आवडे त्याची वृंद स्वीकारिका बाळका म्या तुते केरामपणे परी तैसे नाही राजमांनी अनेक आले अग्र दाटुनी मृग जळा समानते बारे संपत्ती अमरा कैसी तेही आटेल काळ वेळेसी दिसते तितके व्यवसी नाशिवंत आहे बारे पूर्वी राज्य सोडून कित्येक वैस्ती योगात येऊन तरी तो योग सोडून राजवैभा नातळला पायी गांधी सुद्धा योग मिळी लागे केवढे नाव परी सोडून सकळ योग क्रियाचला उत्तान पाद भुईवरती काय नेऊन असे संपत्ती परिसुताची कामशक्ती वेगळी ज्यांनी दाटली से तस्माता शतच ओळखून बारी झाली सनातन ज्यादा केवती मन इच्छिते मज सांग गोपीचिंद विचार करी मनात राज सामत गळीत हा योगी जलनाथ चिरंजीव आज एकादश गरीत पचला गोपीनाथ जेने यम शरणागत पायातळी लोळत असे तिने कुर्तांत निर्बळ केला तो राज्य मिळून खळा ठेला हेम करणे अशक्त झाला परिसलो करणे सुरभी तरलोक कामना पूर्ण करी शुद्धार्थ वचना ती स्वपोटा राणा सूर्य गायत्री ब्रह्मांड विजयाची सत्ता तो कोणी आरती दरिद्रता भोगेल गायची वर्गा लाभली बोलावे तरी ते वैरग भाग्यसधन साध्य करावे काय म्हणे ऐसा पश्चाताप दारुण चित्तामध्ये दवरला. मग म्हणे गुरु महाराज इंधनी अग्नी होता सज्ज ती विधानाचे तैसे विराजे पावकास वर्ष झाल्या तरी आता सरतेपुरते आपल्या समान करा माते आळीभंग ज्ञानमते कुंडुरे मिरवे म्हैसी ऐकून दुर्वचन श्रीगुरी स्वकर्ते पुष्टी थापटी वाचे वचन गाजी म्हणजे वरद असतं स्पर्शनामुळे सकळ देहाच्या न्याळी करणे पुण्य मंत्रावळी स्वनाथ मार्गी मिरवला ऐसे होता अंगलिप्त दिसून शाश्वत काया माया दृश्य पदार्थ मने चित्ती मिरवले मोठे तुरुचे दुग्ध काढून जटा बळी राजनंदन त्रिसट कोपण्या परिधान करणे मुद्रा परिजाती शैला कथा परिधानी निंदी शिंगी नाद गाजवी भुवनी कोवडी पावडी कोवळी पाणी नाथपंथी मिळवला भस्मोजोळी कोवळून कक्षेत आणि द्वितीय जोडी भिक्षार्थ हाती कोवळी नागनाथ जगा माझी नाथ जगा माझी पर्यावृत्तान सकळ गावत अंत पुराण झाला शुतो राजे परमित शोकृष्ण चमळा एक जरा करिता अर्जुन रोखला पुर स्त्रिया धरणीवळी टाकी शर मुखी मृत्यू झाली महिन्याची शिव्या देत म्हणती हिनेची केला सर्वस्व घात आहा अनुपणात
मोही करते बाबा आठवणी राहायचे विशाल गुण भूमीवर लोळती रुदन करुण सांगत होण्या प्राण सोडू पाती ससुरनाथ हा हे राजेवर कैसे आली विवशी माव हा सुखाचा सगळं नरनवा वडनाळे पारशिले हा रायाचे बोलणे कैसे कधी दुखविले नाही मना मानस आमचे वाटेलचे इच्छेस रावपूर्वी आवडीने एक म्हणे सांगू काय राय वेचले चित्तमुळे ज्ञानवदन पाहुणे राया हृदय कवळे मोहाने म्हणे बाई मुखाते कुरवाळून परमपृथ्वी घेते चुंबन अतिस्नेहार्थ लावून मौन होतो माझे घे ऐसे म्हणून आरंभती एक सरा शब्द करीत एक म्हणती ओ बाई मात काय परी सांगू राहायची आगे वत्सा लागी जैसी गाय क्षणिक विस्मू पदान पाय ती क्षणशयन राय रोधन पाय माय गे माझे एक म्हणते अर्थपोटी किती सगळ्याची दृष्टी वाकडा केशी कबरी स्थाती पडता सावरी हसताने आगे कुंकुमरेषा वाकडी होत ती सावरी नृपणात मायानाधिक आदित्य करीत माझ्या होता गे ऐसे म्हणे उधळणी अंग धडाळून टाकली सौभाग्य म्हणती विद्याचा बरवा भांग निजे बाहेर केला की मस्तक धरणीला पडती गडगडा हसते हृदय पिटती महीकडे पडून पुन्हा उठती पुन्हा साठती शरीरात म्हणती राय तुझं आता कोण करी समोर आता आमचे सगळं प्राण परत्र देशात जातील ऐसे म्हणून आरंभती अट्टाचे हृदय पिटती मृत्युके घेऊन मुखी घालते केश तोडती तट्टता म्हणते हा राय 3 वेळा उठून पाचे जळ ऐसा कणवळ असूनही निर्मळ सोडून कैसा जाशी रे हा रायाशी निसता उजळ चापशी आपल्या हाता रिक्त लागता उठून तत्वता भोजन घालीताच होता असे ऐसा कणवळ तू म्हणी आता कैसे जाशी सोडले ऐसे शरीर धरून टाकले म्हणे रायस्वरूप पाताचे पुरतसे कंदर्प म्हणे रायस्वरूप पाताची पुरतसे कंदर्प तरी या स्वरूपाचा ऊग झाला लपो कुठे महाराजा एक म्हणे नव्हे भरता प्रत्यक्षता आमचा माता कैसे जाता आता निवेळवाने पाडता एक म्हणे माझी हरणी कैसी पाडसा सुजात सोडणे एक म्हणे माझी मुकुरमे कृपा दृष्टी अवगतली एक म्हणे मज मीनाची बळ कैसे आटली अब्धीचे जळ दुःख कार्याची झळाळ साविना ओ माय एक म्हणे माऊली माझी स्नेहाची पाजी वियोग काने चुकर माझी कैसी झाली दैवाने एक म्हणे आमची पक्षीने अंडजा समान पाळले धरणी आता चंचू स्नेह करुणी कोण उपेल ग्रामाती एक म्हणे म्हणजे चातका कारणे भरताना हे गे अंबुदस्थान परम स्नेहाचे वाजिते जीवन आजी ओस कैसा झाला गे ऐशी म्हणून एकमेकीच्या गळ्याप्रती रडती पडती पुन्हा उठती आरंभळती आक्रोश ऐसे आकांतांत इकडे राया गोपीचं सांगत तपल्या परी एकमत रत्नपणाचे पाहित तुझ्या श्री 1800 भिक्षा मागे त्या पाशी आलक्ष आदेश निरंजन ऐसा सार सुखे करून अंतपुरात संचार करून भिक्षा मागे बाळकातो शिंगीनाद वाजून हाती मोक्ष भिक्षा दे माय वधून चोखती ऐशापदे भेटून युवती तपा लागी जाई का अवश्य म्हणून द्रुपणात संचार करी अंतपुरात आरक्षण नोके वदत माई भिक्षा दे म्हणत ते बोध युवती महाशोकाब्दी उडी घालती
एकची कुळला झाला अशी ती नाच ब्रह्मांड आदळची. एक हाती सुटती केश, एक हाती सोडती केश ते. एक मृतिका गाती मुखात, एक मृतिका गाती मुखात. एक म्हणे दाई दिशा, एक म्हणे दाई दिशा होती सत. दाई बघत आली नाही. एक धुळीत डोळती, एक उठीने पुन्हा पडती, एक हृदय पिटून हसती. आदळती मस्तके, एक पाहुणे राहायचे रूप. म्हणते हा कैसा रूप, सविता रूपी झाला दीप. कद्योतपणी त्याचे हा राव वैभार नव. कैसा दिसतो दीन भाव, की मी रुमानदार सोडून सर्व विषय दृष्टी ठसावला. हा रायस्त करून अपार याची की वाटी धन. आता तसं कक्षेत जोडी घालून. मागे घनघरभरी आईचे मला ती घरने घालून टाकली. पुन्हा उठणे ओळखती. म्हणते हा काय झाले. असो तो अंतपुरागणी आदेशी विद्वानी. मुख्य नायिका अनुपमती राणी रायपाशी पातली. मुखचंद्र गळे बोलून नैनी अश्रुपाजून राहायला लागली. पाळा घालून विष्णूने बोलती त्या. तिचे मागे चंपिका कारती. उठणे येता ती मागे समजती. राजाची अट्टच करती. धाव घेती मागे लगबगा. म्हणती राया असो कैसे घडून आले शूर सत्यसी. रीतीची रावणी पूर्ण योगाचे संपादे महाराजा. आम्ही दरिद्र्याची स्वरूपांदुस लोकू नका सहसा म्हैस. आम्ही तुम्ही दिसतो प्राणामीन शरीर जैसे. तरी राय आम्ही स्त्रिया कोटी परम अंधमयी पाठी. तरी आमची सगळं काठी टेका हरवू नकाजी. तरी येतेचे योग आचरावा. आम्ही न छळू विषय व्हावा. परी तो स्वरूपाची ठेवा. पाहुणी तो शांत करा करू की. जैसे चिन्ह खडतर तरी म्हणाव्या वैभव थोर शत्र. देवी ते आश्रमी सर्व पवित्र. वैभवमंडन आम्हासी. तरी मानेल तरी पर्णकुटी. बांधून देऊ जडित हटका. आम्हा 12-16 बायका, आम्ही 12-16 बायका. सेवा करू आदराने. सोनशिंगी देऊ म्हणून आणि रत्नभिकी शैल्या परिधानून. कनकचिरी कथा घालून सुख संपगाव. मुक्तरत्ने हे माणिक. संगीत करून हटकी देख त्यात भूषण मुद्रा अलौकिक. हे सुख संपन्न करयुतीचे विपुल. शाला तुषाळ. स्वीकारा सांडून मूर्खशाल. हे सुख संपन्न भोग आहे. लोटती वासे मंचक सुगम. गादी तोषकाती जुल्म. तरी भस्म सान्निध्य करून हे सुखमन भोग आहे. भिक्षा तुकडे सुखकटीनं. तेजसे शरीरासांना. द्रुत दुग्ध दही पक्वान्न. हे सुख संपन्न भोग आहे. एकट सेवी तेजी कानन. दासदाची सेवकजन. सेवा करते षोडोपचाराने. हे सुख संपन्न भोग आहे. चुवा चंदन अर्गजा सुवास. मार्जन करू तो द्यास. धिक्कारून तृणासमान. तृणासनास. हे सुखमन भोग आहे. हाती गोडे शिवसदन. टाकून करायला तीर्थाटन. तरी चालता ते दुःख तिजून. हे सुख संपन्न. माल चोकट संगीत रंगीत. ते सांडून विपिणी काढाल दुखीत. तर ते तुझून राहत. हे सुख. चित्र चांबरे प्रजा अंकित. तुझून फिरला अरण्यात. एकटपणे तेजून राहत. हे सुख संपन्न भोग आहे. मृगाक्षी खंजीर पद्य नैनी. मृगाशी खंजीर पद्य नैनी. पदचुरी जे कोमलवाणी. तरी तृणाकुश शयन तेजुनी. हे सुखमन भोग आहे.
चंद्राने गजगामिनी बोलती संवाद सरसळवणी तरी याचा त्याग करून हे सुख अनुभव आहे. आयुष्या समाधी परिकोप चढला रायाच्या चित्ती दूर ओलंडी म्हणून ती धिकारी त्या ते परी ते मोह वेष्टून बोलत राय एकटे पडावे अरण्यात तुम्हा साहेबाची तर कोण करी रे महाराज. हिरी म्हणे अरण्यापोटी सिंगी सारंगी करी गोष्टी स्त्रियामध्ये आसन दृष्टी वसन कैसे हो तेथे राव म्हणे नाही आसन आमरासारखे असे ओढवण त्यामध्ये शेणी कोण निजेल तुमच्या सांगाती. एरी म्हणे कुडी पावडी शेणी करतील दोन्ही तडी श्रीमंती शेले उडी कोण निवारे सांगावे. एरी म्हणे आचळ भोवणी धुनी पेटवा गेले पंचाग्नी ते सबळ शीत निवारणी होतील व साधाव्या. स्त्रियामध्ये अवलौकिक तेथे कुठे परिचारक लोक राजाने पदार्थ कौतुक देत होते अनुनिया. एरिमी व्याघ्रांबर आसन विराजू वज्रापर गाव घेती नारी नरक होतो पदार्थ मिरवाया. स्त्रियामध्ये मोह व्यक्त कोणती असती मायावंत मायबाप भगिनीसुत अरण्यात कैची हो. विश्वरूप घरघर आई घरघर बाप इष्टमते भगिनी बोत रूप स्त्रिया साधक निर्मिती. स्त्रिया म्हणते षड्रसन्याने विपिनी मिळतील कुठून एरे म्हणे जी फळे सुगम षड्रसादी असते ती. स्त्रियामध्ये दिव्याच्या साधन विपिनी मिळेल जी कुठून एरे म्हणे ब्रह्मरूपाने घेऊ देऊ व्यवहार असे. स्त्रियामध्ये दिव्याच्या साधन विपिनी मिळेल जी कुठे एरू म्हणे इंद्रिय दमन विषयी कासुडी घालगी. स्त्रिया म्हणती फाटल्या कथा ती कोटीने मिळजी समर्थ एरी म्हणती योग आचरता दिव्यकथा होईल. स्त्रिया म्हणती शिंगी सारंगी फुटून गेल्या प्रसंगी गोष्टी करायला तरंगी कोण आहे तुम्हापाशी. एरी म्हणे सगुण निर्गुण शिंगी सारंगी अशी दोन आगम निगमाची तंतून सुखसंवाद करीन मी. स्त्रियामध्ये कोडी फावडी जीर्ण झाल्या लागते देशदोडी मुक्षे रापोळी कोण संगीन मग सुखसेनी निद्रा पोळी कोण संगीन करील. कोण करील जी एरी म्हणे श्री भूत्री उभय आदेय विधेय प्रकाश स्वरूपमय वाम दक्षिण देऊन तन्मय डोळा लावेल निरंजनी. यामध्ये शैल्या तुटून पुन्हा गेल्या आणि कुठून एरी म्हणे मोक्ष युक्ती समान. एरी म्हणे मोक्ष युक्ती समान शैल्याभूषण गे. स्त्रियामध्ये कर्णमध्ये का हरपून गेल्या पाळका मग काय करशील वणी दे का नाचपंथी मिरवाया. एरी म्हणून खेचरी पुचरी लुप्त मुद्रा कर्णद्वारी अलक्षी सासरी अगोचरी लिहिल्या गुरुनाथे ऐसे बोला उत्तरोत्तर म्हणे बाई भिक्षा दे सत्र तो त्या धावते दारा कर कंठी मिरा. ऐसा चांचल्य गुणयुक्त दृष्टी पावनयुक्त कोळी पावडी उगारीत दूर होईल अंडी म्हणते. गुप्त म्हणती सिद्धार्थांना घेऊन या हाची शीघ्र येऊन या. उत्तरापती म्हणे भिक्षा घे नाता मग भिक्षा घेऊन जोडी माते आरपीमुळे मग तेथून निघून त्यावेळी नातापाशी पडला. मग जो झाला यावर तो सगळं सांगितला अगोदर महिन्यावरती येऊन येतात ती होते उत्तर असं उभं मानतो की ज्याने मग 3 रात्री राहायची ठेवून बहुत आरती होती त्याच्या लुमावंतीचा उदर व्यक्त गोपीचंद होता असो तो मुक्तचंद नाम त्यांचे राज्यासनी वाहिले. सोयीचंद कौतिकी राज्यपती केला अभिषेक मंत्रिपद असे लोक त्या हाती ओपिले.
राय गोपीचंद सांगे वचन बारे पाय बदकशम बदिके दाडला नमन तापा लागे तू बैस का लोकटके चरणांगोष्ठ दिवस तापाचे दावे कष्ट द्वादश वर्षे नेम स्पष्ट एकाग्री करा आयुष्य समजता ते प्रजा लोकाधी समजते निघाले रायाचे बोळवाय ते गाणीपासून चार परिशी लोक शोक करते राय गोपीचंद गुरु आठवते नेटे डाळून अशुपाती रुदन करते आटाचे म्हणते हा सांगू काय रूप नव्हे होती आमची आई पक्षाखाली सगळं सई मई भुवन समजते आयसेवरून त्याचे गुण आकर्णतेचे प्रजन आता पुरे करा विघ्न शोक मानदार खोचला तृणापाशन तरू पशुपक्षी जाती अपारू नाया रूप समग्र शोक मुलीत विरले मे कोस बोलून समस्त आणले आनंदी अग्निनंदने तिथे संभोगून अश्वते सकाळचे परिराया जात ठाय धावणे पाहता उंचीमयी म्हणजे सोडण्या गेल्याच आई कधी भेटशी माघारी घडी शोध करून पाती रायतेवर कोणी मार्गे जाता धावणं पाहुणे जाते आईचा राजा आत जाता दोष कुलेश मग सगळं मिळाले एक निराश मागे उलटून समारंभाचं ग्रामसंचरी राजे सदी येऊन्या समस्त सकळ बसले दिनवंत देशश्री पण एक सरा मिळवले श्री जालंधरनाथ राजे मुक्तानंदचंदा विराजून राजासने मंत्र्याचं पाचून वस्ती कुशी बनली मग जायचे मत पाहून त्या लागे भूषणे देऊन प्रेमी गोरुले प्रयोजन बोळे सोसताना या उपरांत जाऊन सर्व स्त्रिया केल्या समाधान महिनावतीचे करीपणे समाधान मिळले म्हणून चिंतोपणे तिचे करी म्हणे गोपीचंद माने हा शिलार्थ त्याचे परी म्हणतो पूर्वी तुमचे आयशे करून समाधान राजेश्री करून याच कादन वाढले जाणलेले काने फळा कटकासह शर्मासर पट्टणात अर्थाती सगळं अर्थ दृष्टी पाहते सिद्धांत सदन कोण करू पाहते विघ्न हेरी खूप शरत बाकी ग्राम चालला तिथे कथा होईल अपूर्व ती पुढे जाते ऐका सर्व अवधान पात्री घनभाव कथा स्वीकारा शिरते हो नरसिंह दुंडी सत्व माली संताचा शरणागत त्याच्या रचनेची धरून येत अवधान स्वस्तीची भक्तिसार समस्त कोश किंवा सदा परिषद वायुक्षेत्र सप्तदशाध्याय गोळा अध्याय 17 197 श्रीकृष्णार्पणमस्तु शिवस्तु शिरस्तु श्री नवनाथ भक्तिसार सप्तमाध्याय समाप्त.